आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, मी पुन्हा तुझ्याकडे येते। अखिल चित्रेजी नमस्कार। पुन्हा एकदा दोन ठाकरे बंधूंमध्ये भेट होताना आपल्याला दिसतेय आणि आता ही महापालिका निवडणुकांसंदर्भात थेट चर्चा होतीये। कोणतेही नेते या बैठकीमध्ये नाहीयेत। नेमकं काय घडतंय? काय नवीन समीकरण उदयाला येतंय? नमस्कार। जर दोन बंधू आणि दोन पक्षाचे पक्षप्रमुख भेटत असतील आणि जर ते कुठच्या प्रकारची चर्चा करत असतील मराठी माणसासाठी, मुंबईच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, तर मला असं वाटतं की जे मराठी माणसांच्या मनात आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होतं, तर त्या प्रकारे ते आनंदाचीच गोष्ट आहे। आणि आता ते कशासाठी गेलेले आहेत ते दोन्ही जेव्हा नेते खुलासा करतील तेव्हा आपल्याला नक्कीच कळेल। परंतु आपल्याला माहिती आहे की जो काही वोट चोरीचा विषय आहे, ज्या प्रकारे वोट चोरीबाबत आत्ताच 2 दिवसाआधी सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाचे महत्वाचे वरिष्ठ पदाधिकारी हे जाऊन राज्य निवडणूक आयोगाला भेटले होते आणि ज्या प्रकारे दुबार मतदार आणि जे काही सगळं घोळ चालू आहे सगळं त्या मतदार यादीत त्याबाबत चर्चा केली होती आणि वेळ वाढून 21 दिवसाची मागितली होती। पण त्या प्रकारे काल लक्षात आलंय आपल्याला की आठवडाभराची वेळ वाढून दिलेली आहे। तर ते पत्र जे दिलं होतं ते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सहीने ते दोन्ही पत्र पाठवलेलं होतं। तर त्याबद्दल देखील चर्चा होऊ शकते। महत्त्वाचा निर्णय त्याबाबत देखील घेतला जाऊ शकतो। पण सध्या जी भेट होतीये त्या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना मनसेची भूमिका काहीशी आस्ते कदमची दिसतेय। कोणतीही थेट चर्चा महानगरपालिकेसंदर्भात नाही, तर अजूनही युतीची चर्चा प्राथमिक पातळीवर असल्याचंच यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं। खरंच असं आहे? अजून कोणताही ठोस निर्णय युती संदर्भात झालेला नाहीये? बघा, ज्या प्रकारे पावलं पडतायत त्या प्रकारे शिवसेना आणि मनसे हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काही मनसुबे आहेत ते रोखण्यासाठी दोन्ही एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत हे आपल्याला दिसत आहे वारंवार। आणि शेवटी राहिला प्रश्न युतीचा, तर हे दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख योग्य वेळी त्याबद्दल निर्णय घेऊन ते जाहीर करतील जनतेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।